तर हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक्स मराठी. या चॅनलवरती आपण दर शुक्रवारी आणि रविवारी एक वेगवेगळ्या टॉपिकवरती चर्चा करत असतो. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे महिलांचे कायदेशीर हक्क आणि सबलीकरणाचा मार्ग. ह्या विषयात आज आपण माहिती घेणार आहोत. भारतीय संविधान आणि कायद्यांच्या आधारे महिलांच्या अधिकारांचा एक सर्वसमावेशक आढावा यामध्ये आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची माहिती. ठीक आहे. तर प्रस्तावना जर मांडायची गेली तर असं म्हणता येईल आपल्याला की समानतेचा अधिकार, प्रत्येकाला समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. संविधानाचा पाया जो की भारतीय संविधान सर्व नागरिकांना लिंगाची पर्वा न करता समानतेचा मूलभूत अधिकार देते, ज्याच्यामध्ये लिंगभेद वगैरे वर्णभेद वगैरे काही न मानता सर्वांना समानतेचा अधिकार आहे. तर हे अनुच्छेद 14 ते 18 मध्ये आहे. या अनुच्छेदांमध्ये नमूद केलेले जे 14 ते 18 आहे या अनुच्छेदांमध्ये नमूद केलेले हक्क महिलांना सन्मान आणि समानतेचे जीवन जगण्याची हमी देतात. घर, कार्यालय आणि समाजात समान दर्जाची खात्री देतात. व्यक्ती हा कुठेही काम करू शकतो, तर तो माणूस वर्णभेद न करता महिलांसोबत दुजाभाव न करता कामाला ठेवू शकतो, येऊ शकतो, जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर भेदभाव विरुद्ध संरक्षण ह्या कायद्यामध्ये देण्यात आलेला आहे. अनुच्छेद 15 हा भेदभाव निषिद्ध कायदा आहे. लिंगावर आधारित कोणतेही भेदभाव भारतीय कायद्याने स्पष्टपणे निषेध केलेले आहे. त्यामध्ये समान कामासाठी समान वेतनाचा हक्क दिलेला आहे. पदोन्नतीमध्ये म्हणजे प्रमोशनमध्ये समान संधी देण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर शिक्षण आणि सरकारी सेवांमध्ये समान प्रवेश पण देण्याचं या कायद्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार काय आहे, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यानंतर अनुच्छेद 19 अंतर्गत भाषा, विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि मत मांडण्याचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे. तिथं पुरुष बोलू शकतो, तिथं महिलासुद्धा बोलू शकते. त्याच्यानंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, अनुच्छेद 21 अंतर्गत जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. जिथे स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार हे प्रत्येक महिलेला आहे, प्रत्येक माणसाला आहे, जो की आपला वैयक्तिक अधिकार आहे, जे तर वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर सामाजिक सहभाग, समाजात सक्रियपणे सहभागी होण्याचे, संघटित होण्याचे आणि हालचाल करण्याचे स्वातंत्र्य हे प्रत्येक व्यक्तीला आहे. त्याच पद्धतीने महिलांना देखील आहे. त्याच्यानंतर मालमत्तेचा अधिकार, सर्वात महत्त्वाचा म्हणजे मालमत्तेचा अधिकार. आर्थिक सबलीकरण, तर हिंदू वारसा हक्क कायदा 1956 वडिलांच्या संपत्तीत महिलांना समान अधिकार हा कायद्याने देण्यात आलेला आहे. त्यानंतर मुस्लिम महिला म्हणजे मुस्लिम समुदायामध्ये घटस्फोटानंतर हक्काचे संरक्षण कायदा 1986 घटस्फोटानंतर मालमत्ता आणि पोटगीचा हक्क देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग म्हणजे मालमत्तेवरील हक्क महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवतात. वडिलोपार्जित मालमत्ता समान वाटा आणि घटस्फोटानंतर निर्वाह भत्त्याची हमी महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असते. त्यासाठी संपत्तीमध्ये वाटा देण्याचं हे कायद्याने तरतूद करण्यात आलेली. त्याच्यानंतर कौटुंबिक कायद्यातील हक्क, कौटुंबिक कायद्यातील हक्क जसे की विवाह, घटस्फोट आणि वारसा. तर विवाह, घटस्फोट, दत्तक आणि वारसा यांसारख्या कौटुंबिक बाबींमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क प्राप्त झालेला आहे. त्यानंतर घरगुती हिंसाचारापासून संरक्षण, तर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2005 महिलांना शारीरिक आणि मानसिक आर्थिक हिंसाचारापासून कायदेशीर रक्षण देतोय. तर ह्या कायद्याविषयी पण आपण पुढे वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी हक्क, सुरक्षित स्थळाचा हक्क हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये एक केस झाली होती, विशाखा वर्सेस राजस्थान ही केस आहे. त्याच्यामध्ये पोस्ट ॲक्ट अधिनियम 2013 हा लागू करण्यात आला होता. तेव्हापासूनच हा कायदा अस्तित्वात आला आहे. त्यानंतर पोस्ट अधिनियम 2013 प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समितीची स्थापना अनिवार्य करतो. प्रसूती लाभ अधिनियम 2017 नुसार 26 आठवड्यांची पगारी प्रसूती रजा आणि इतर सुविधा निश्चित केल्या जातात. प्रेग्नेंट लेडीला
हा अधिकार मिळण्याचा हक्क आहे. त्यानंतर कामगारांचे 2 महत्त्वाचे कायदे आहेत. त्यामध्ये जसं आता मी तुम्हाला सांगितलं पोष आणि दुसरं म्हणजे प्रसूतीला कायदे संक्षेप म्हणजे संरक्षण हे यामध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कायद्याचे बळ, महिलांचे बळ, प्रत्येक महिलेला त्याच्या हक्कांची जाणीव असणे हे खऱ्या सबलीकरणाचे पहिले पावले. त्यामुळे महिलांनी जागृत राहणं गरजेचं आहे. त्यानंतर कायदेशीर मदतीचे स्रोत काय आहेत, तर राष्ट्रीय महिला आयोग आहे आपल्याकडे. ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोग. त्यानंतर महिलांच्या तक्रारींचे निराकरण आणि हक्कांचे संरक्षण करणारी ही संस्था आहे. त्यानंतर मोफत कायदेशीर सेवा, लीगल सर्व्हिस अथॉरिटीज गरजू महिलांना विनामूल्य कायदेशीर सल्ला आणि प्रतिनिधित्व पुरवतात. त्याच्यानंतर NGO आहेत. तर NGO आणि स्वयंसेवी संघटना आहेत, जसं की अनेक गैर सरकारी संस्था महिलांना कायदेशीर, मानसिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी आहेत. त्याच्यानंतर हेल्पलाईन नंबर पण आहे. तर महिलांना हेल्पलाईन नंबर 181, पोलीससाठी 100 आणि महिला आयोगासाठी 78 27 17 0170 हा एक महिला आयोगाचा नंबर आहे. इथं तुम्ही तक्रार करून आपली तक्रार फोन करून तक्रार नोंदवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या विषयाचा जर निष्कर्ष काढायचा पाहिला तर सबल सुरक्षित भविष्य जर महिलांचं पाहायला गेलं तर महिलांचे कायदेशीर हक्क केवळ संरक्षणाचे साधन नाहीत, तर ते सबलीकरण, समानता आणि सन्मानाचे प्रतीक आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये जागरूकता वाढवा, अंमलबजावणी करा आणि एकत्र उभे राहा. फक्त महिलांचं दुश्मन होणं गरजेचं नाही आहे, जे की आपल्याला काही अंशी पाहायला मिळतं. तर जागरूकता वाढवा म्हणजे काय, तर हक्क जाणून घेणे हे परिवर्तनाचे पहिलं पाऊल आहे. प्रत्येक महिलेला आपले अधिकार काय आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यानंतर अंमलबजावणी करा, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न्याय्य समाजाची हमी देते. त्यानंतर एकत्र उभं राहा, समाजाच्या सामूहिक प्रयत्नांनी महिलांसाठी सुरक्षित भविष्य निर्माण होईल. ह्यासाठी हात वाढवणे गरजेचं असतं, प्रत्येक गोष्टीला मदत करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर आजचा आपला हा विषय होता. तर नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करूया.